कहने को तो राज्य की उपराजधानी नागपुर विकसित महानगरों की श्रेणी में लगातार आगे बढ़ रही है, लेकिन इसी नागपुर से सटे उमरेड तालुका के कई गांव आज तक एसटी सेवा के लिए तरसते रहे हैं। आजादी के इतने सालों बाद आखिरकार प्रशासन ने नींद से जगा और इन गांवों के लिए एसटी से बस सेवा शुरू की। नागपुर जिले के उमरेड तालुका के तिखाड़ी, उमरा, दूधा गांव तक आजादी के 75 वर्षों के बाद पहली बार राज्य परिवहन की बस पहुंची, जिससे आज का यह दिन इन गांव के इतिहास में एक ऐतिहासिक दिन के तर्ज पर दर्ज हुआ। सालों से बाघों के डर, खराब सड़कों, बस सेवा की कमी से जूझते ग्रामीणों के लिए यह दिन नई उम्मीद लेकर आया। ऐसे ही एक हादसे में 35 छात्रों की जान खतरे में पड़ी, जिसके बाद छात्रों ग्रामीणों के आंदोलन ने प्रशासन को झकझोर दिया। सरपंच सोनाली पवार और पूर्व सरपंच सतीश पवार के अथक प्रयासों से यह सेवा संभव हो सकी। एसटी का यह सफर लोगों की कई परेशानियों को आसान बनाएगा, साथ ही शिक्षा, स्वास्थ्य और गांव को विकास का रास्ता भी खोलेगा। मी सतीश पवार, सरपंच गडग्राम पंचायत चांपा हरदगाव पडसोडी खापरी या मार्गावर दर्जनो क्रेशन प्लांट असल्यामुळे येथे या रस्त्यावर खूप मोठे गड्डे पडलेले आहे आणि सध्या पावसाळा मोसम सुरू असल्यामुळे या गड्ड्यामध्ये पाणी साचलेले आहे। या रस्त्यावर बस व शाळकरी विद्यार्थी प्रवास करीत असताना या गड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बसचा थोडक्यात अपघात होता बचावला व यात काही शाळकरी विद्यार्थी यांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला। त्यामुळे शाळकरी विद्यार्थी यांनी चांपा हळदगाव या महामार्गावर आणि गावातील आजूबाजूच्या नागरिकांनी याची गंभीर दखल घेता आंदोलन केले। या आंदोलनाची लक्षात घेताच आम्ही माननीय तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब, आगार प्रमुख तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण मेहरे साहेब यांच्याशी मी स्वतः संपर्क साधला असता अतुल मेहरे साहेब यांनी या महामार्गावर तसेच उमरा, दुधा, तिखाडी, पडसोडी या महामार्गावर स्वतंत्र काळापासून आतापर्यंत कधीच बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती। त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव धोक्यात पत्करून बसमध्ये प्रवास आपल्या ट्रकमध्ये प्रवास करावा लागत होता, पायी प्रवास करावा लागत होता। जंगली जनावरांपासून यांना धोका होता। त्यामुळे आज याची दखल घेता माननीय तहसीलदार साहेब, चव्हाण साहेब तसेच एसडीओ विद्यासागर चव्हाण साहेब आज यांच्या नेतृत्वात बस सेवा सुरू करण्यात आली। त्यामुळे गावातील नागरिकांना कुठेतरी आज स्वातंत्र्य काळापासून आज दिलासा मिळालेला आहे। याचाच सर्व गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला असून कुठेतरी याच्यापासून गावकऱ्यांना एक खूप मोठी लाभ झालेला आहे। त्यामुळे मी सर्व प्रशासनाचा मनापासून आभार व्यक्त करीत आहे।